नमस्कार मित्रांनो, झिल्का चिकनचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज श्रावण महिना संपलेला आहे आणि श्रावण महिना संपला की करीचा दिवस असतो. कर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो, मग आज करीचा दिवस आहे तर आम्ही आणलेलं आहे चिकन. चिकन आज कसं बनवायचं ते बघा मित्रांनो. चिकन आधी आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं स्वच्छ. मित्रांनो, आम्ही आज आखाड्यावरती चिकन बनवत आहोत, शेतातील आखाड्यावरती. तर मित्रांनो, चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं. मित्र कंपनी पण सोबत आहेत मित्रांनो. तर आता आम्ही चिकन व्यवस्थित धुवून गेलो. चला, आता चिकन आपलं धुवून झालेलं आहे, व्यवस्थित धुवून झालेलं चिकन मित्रांनो. तर आता याच्यावर हळद मीठ टाकून घ्यायचं. आणि प्रॉपर असं लागेल असं एवढं हळद मीठ टाकलेलं. हळद मीठ टाकणं झालं. आता याच्यावर लसूण अद्रक पेस्ट टाकलेली. तर चला, चूल पण पेटवून घ्यायची. अद्रक पेस्ट टाकली. तर आता याच्यावर थोडंसं तेल पण ॲड करायचं चिकनमध्ये. हळद मीठ मिक्स करून झालेले. आता कांदा चिरून याच्यात टाकून घ्यायचा, कांदा खोबरे. तर चला, आता चिकन आता शिजवायला ठेवायचे. तर मित्रांनो, मसाले सर्व एकत्र करून ठेवलेले. तर बघा, तर मटण शिजत आलेले तरी बी एकदा टेस्ट करून बघण्यासाठी आता थोडं काढून घेणार आहे आम्ही. काढून घेऊन थोडं खाऊन बघितल्यानंतरच कळणार आहे की प्रॉपर शिजले का नाही. तर याच्यामुळे थोडं काढून खाऊन बघायचं. एकदम भारी बेत होणार आहे मित्रांनो. शेतातील आखाड्यावरती पार्टी म्हटलं की एकदम एन्जॉय असतो. चिकन पण भरपूर आणलेले. तर चला, तर शिजलेले बऱ्यापैकी. तर मटण शिजलेलं मित्रांनो. तर आता आपल्याला काढून घ्यायचं. आता याच्यात फ्राय काय बनवायचं आहे अर्ध आणि भाजी अर्धी बनवायची याची. तर मित्रांनो, तर बघा आता कसं बनवायचं फ्राय आणि कशी भाजी बनवायची. दोन्ही पण एक खट्यात बनवणार आहोत आम्ही. सर्व तेल पण टाकून घेतलेले. तेल गरम झालेले तर लसूण पेस्ट टाकून घ्यायची. तर लसूण पेस्ट भाजून झाली. मस्त असं वाटण मसाले मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित प्रॉपर भाजून द्यायचे. तर तेल बऱ्यापैकी गरम झालेले तर मसाले एकदम प्रॉपर भाजायले मित्रांनो. त्याच्यामुळे जरा फास्ट खोबरा बाजरीचं पीठ, गावरान बाजरीचं पीठ टाकून द्यायचं. तर मित्रांनो, आता याच्यातून काही फ्रायला मटेरियल काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे थोडं आता मटणाचं पाणी टाकून थोडं आपल्याला
अजून व्यवस्थित भाजून घ्यायचंय. मसाले व्यवस्थित भाजले. जरा थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्यात, चिकनचं पाणी. तर बघा असं पाणी टाकून घ्यायचं. असं प्रॉपर अजून एकदा भाजून घ्यायचं. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक पण करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला. तर चला मित्रांनो, मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. आता थोडं अजून पाणी मिक्स करून याच्यातलं अर्धं मटेरियल आपल्याला असं सुक्या मटणावर घ्यायचंय काढून. म्हणजे ऑटोमॅटिक याचा फ्राय तयार होणार आहे मित्रांनो. अशी युनिक पद्धत तुम्हाला आजच बघायला भेटणार आहे मित्रांनो. तर असं परत परत करण्यापेक्षा असं एकदाच करून विषय संपवून टाकायचा मित्रांनो. तर असं भाजलेलं मस्त मसाल्याचं सुक्या मटणावर टाकून घ्यायचं. मस्त व्यवस्थित प्रॉपर असं मिक्स करून घेतलं की फ्राय आपला रेडी होतो. त्याच्यामुळे परत परत कुटाणा करण्याची काही गरजच नाही मित्रांनो आपल्याला. भाजी पण आपली तयार झालेली आणि फ्राय पण तयार झालेला अर्ध्या काही 5 मिनिटात मित्रांनो. तर चला, तर भाजी पण आता आपण भाजीला शिजून देऊ. फ्रायला आता मिक्स करून घेऊ. भाजीचा विषय झालेला आहे आता. चला आता फ्राय मिक्स करून घेऊ मस्त व्यवस्थित. चला मित्रांनो, फ्राय व्यवस्थित झालेला आहे. आणि मित्र कंपनी काय दमकाड आहे ना, त्याच्यामुळे सर्वांनी आपापल्या हिश्श्यात चिकन घेतलं आपापल्या थाळीमध्ये आणि झाले चाल. तर चला आता भाजी पण झालेली. तर आता लगेच आपल्याला जेवण पण घ्यायचं. फ्रायचा तर खेळ संपलेला. फ्राय तर आधीच खतम केले सर्वांनी. तर चला आता भाजी पण एक नंबर झणकार भाजी झालेली. स्पायसी भाजी झालेली मित्रांनो, एकदम नंबर एक भाजी झालेली. चला मित्रांनो, घेतो जेवण करून. तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका मित्रांनो. आपल्या लाईक पण करा. असे तुम्हाला शेतातील आखाड्यावरती चिकनचे आणि मटनचे, मच्छीचे व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो.